नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे पुणे महानगरपालिका अंतर्गत भरती निघालेली मित्रांनो. याची 16 तारीख 2024 ला याची नोटिफिकेशन आलेली होती मित्रांनो, 9/1/2024 ला. पण आता त्यांनी रिओपन केलेली वॅकन्सी परत. त्याची एक्झामिनेशन त्या टायमाला झालेली नसेल, तर आता त्यांनी इथं परत जागा पण वाढवलेली आहे आणि त्याची इथं मुदत वाढवलेली आहे. त्या ठिकाणी आता त्यांनी आता ऑनलाईन अप्लाय करण्याचा दिनांक इथं जाहीर केलेला आहे आता. आणि त्याच्यामध्ये पदं सुद्धा वाढवलेली आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार. याच्यामध्ये पदं जे असणार आहे, कनिष्ठ अभियंता स्थापत्य श्रेणी 3. ओके, 169 जागा असणार आहे. मागच्या पूर्वी जे 113 जागा होत्या. ओके, आता याच्यासाठी आपल्याला इंजिनिअरिंग डिग्री, इंजिनिअरिंग डिप्लोमाला इथं अप्लाय करू शकतो. चांगले पॉझिटिव्ह आहे शैक्षणिक पात्रतामध्ये. ओके, संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार. ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आणि चॅनल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे. आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टा आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचे. आता इथं दिलेलं आहे सुधारित जाहिरात व शुद्धीकरण पत्र दिलेलं आहे. आता कनिष्ठ अभियंता स्थापत्य वर्ग 3 साठी तर वॅकन्सी असणार आहे. सरळ सेवा भरती होती 2024 ची. जाहिरात निघाली ती 2024 ला. आता पुणे महानगरपालिकाच्या स्थापनेवरील कनिष्ठ अभियंता स्थापत्य वर्ग 3 या संवर्गातील 113 जागा सरळ सेवेने भरण्यासाठी दैनिक वर्तमानपत्रांमध्ये पुणे पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात 9/1/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. ओके मित्रांनो. ओके, त्यानंतर दिनांक 16/1/2023 ते 5/2/2024 या कालावधीत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली होती. दरम्यान काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयकरिता आरक्षण अधिनियम 2024 मध्ये 26/2/2024 नुसार सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास म्हणजे एससीबीसी या वर्गाकरिता आरक्षणीय तरतूद विहित करण्यात आलेली असून अधिनियमातील तरतुदी सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे 27/2/2024 नुसार पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदे भरतीस लागू आहे. त्यानुसार नव्याने लागू झालेले सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय 10% आरक्षण निश्चित करून कनिष्ठ अभियंता स्थापत्य श्रेणी 3 या संवर्गातील एकूण 169 पदांची सामाजिक समांतर आरक्षणाचा सुधारित तपशील खालीलप्रमाणे दिलेला आहे. ओके, इथं काय झालेलं ते एससी आरक्षण इथं आल्यामुळे त्यांनी इथं भरती स्थगिती करण्यात आली होती. त्याच्यानंतर त्यांनी आता इथं पदे वाढवून त्यांची इथे 10% आरक्षणाची पदे इथे वाढवलेली आहे. आता याच्यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य श्रेणी 3 साठी तर उपलब्ध करून दिलेले पदे दिलेले आहे. आता ते आपण बघून घेणार आहोत वर्गामध्ये. ओके, आता त्याच्यामध्ये दिलेली कॅटेगरी दिलेली आहे, जी आपण कॅटेगरी आपण ते बघून घ्यायचं आहे. आता इथे सगळ्या कॅटेगरींना मिळून किती पदे ते बघून घेऊया. आता जागा दिलेल्या आहे. आता याच्यामध्ये एकूण आता अनुसूचित जातीसाठी 16 जागा असणार आहे. अनुसूचित जमातीसाठी 19 जागा, विजा अ साठी 2 जागा, भज ब साठी 4 जागा असणार आहे, भज क साठी 5 जागा असणार आहे, भज ड साठी 3 जागा, विमा प्र साठी 4 जागा, इतर मागास प्रवर्गासाठी 37 जागा, एससीबीसी साठी 17 जागा इथे काढलेल्या आहे. आर्थिक दुर्बल दिवसांना 18 जागा, राखीवसाठी 44 जागा, एकूण इथे 169 जागा अशा पद्धतीने कॅटेगरीमध्ये त्याचे रूपांतर केलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता समांतर आरक्षण मध्ये दिलेले आहे. व्यतिरिक्त महिला आरक्षण दिलेलं आहे 30%. त्यानंतर माजी सैनिकांसाठी आरक्षण दिलेलं आहे. अंशकालीन 10% आरक्षण, खेळाडूंसाठी 5% आरक्षण, प्रकल्पग्रस्तांसाठी 5% आरक्षण, भूकंपग्रस्तांसाठी 2% आरक्षण, दिव्यांगांसाठी 4% आरक्षण. ओके, आणि अनाथांसाठी ते 1% आरक्षण अशा पद्धतीने दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने आता इथं हे पदनिर्मिती झालेली आहे आता. ओके, आता पूर्वीची माजी सैनिक दिव्यांगांचा अनुश्रय इथं दिलेला आहे. हे आपण बघू शकतो. त्या अनुषंगाने मूळ जाहिरातीनुसार अराखीव प्रवर्ग, आर्थिक दुर्बल दुर्बल घटक प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गांचा अथवा इतर मागास प्रवर्गांचा दावा करण्यासाठी तसेच इतर मागासवर्ग या प्रवर्गातील उमेदवारांनी नव्याने समाविष्ट झालेल्या भूकंपग्रस्त या समांतर आरक्षणाची प्रवर्ग निवडीसाठी आणि सुधारित जाहिरातीमध्ये माजी सैनिक उमेदवारांना विशेष मागास प्रवर्ग एसबीसी भज अ एनटीव्ही या प्रवर्गासाठी जागा उपलब्ध होत असणे उमेदवारांना त्यांचा विकल्प सुधारित करण्याकरिता उपलब्ध करून देण्यात येत आहे. ओके, अशा पद्धतीने ते सांगण्यात आलेलं आहे. ओके, जी वेबसाईट वगैरे दिलेली आहे, या वेबसाईटवरून आपल्याला इथून अप्लाय करायचं आहे. आता इथं कॅटेगरी वाईज सगळ्या कॅटेगरीची इथे माहिती वगैरे पण दिलेली आहे. आता तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला इथे इम्पॉर्टंट काय असणार आहे की आपले फॉर्म कधी चालू होणार आहे आता. ओके, याच्यात दिलेलं आहे कॅटेगरी प्रवर्ग वगैरे. आता आपले फॉर्म चालू होणार आहे. कालावधी जी असतात 13/8/2025 ते 30/8/2025 पर्यंत
ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अप्लाय करायचा IBPS मार्फत ही परीक्षा घेण्यात येणार आहे. ओके. तर चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. याच्याबद्दल तुम्हाला ना 12/8/2025 ला याचा नोटिफिकेशन आलेली आहे. आता तुम्हाला ही जुनी PDF दाखवतो. ही जुनी PDF अशी होती, भरती प्रक्रियेबाबत दिलेली होती जी PDF मध्ये. ओके. सर्वसाधारणतः 113 जागा होता. 16/1/2024 पासून हे फॉर्म चालू झालेले होते, पण इथं काही कारणास्तव इथं बंद करण्यात आले. हे CVC आरक्षणासाठी इथं थांबवण्यात आलेले होते. त्याच्यानंतर इथं PWD कॅटेगरीसाठी कोणते कोणते अप्लाय करू शकते बघू शकता कॅटेगरी वाईज. ओके. त्यानंतर इथं इम्पॉर्टंट काय असणार आहे आपल्याला, वेतन श्रेणी. त्याच्यानंतर पुणे महानगरपालिका 7व्या वेतन आयोगानुसार सौरभ दिलेलं आहे, पदनाम दिलेलं आहे, वेतन श्रेणी दिलेलं आहे, परमनंट वॅकन्सी असणार आहे. हे जुनी PDF पण तुम्हाला दाखवतो. आता बाकीचे अभियांत्रिकी सेवा श्रेणी 3 मध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य, सॅलरी असणार आहे 14,38,600 ते 1,22,800. पात्रता असणार आहे भारतीय नागरिक तत्व आपल्या पाहिजे आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला पुणे महानगरपालिका सेवा प्रवेश सेवांचा वर्गीकरण नियम 2014च्या वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारांचा शासन निर्णयाचे इथं 14 डिसेंबर 2024 नुसार असणार आहे. प्रवर्ग दिलेला आहे. वेतन अभियांत्रिकी सेवा 3 साठी तर वॅकन्सी असणार. कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठी तर वॅकन्सी असणार. मान्यताप्राप्त विद्यापीठातील अभियांत्रिकी शाखेमधून पूर्ण वेळ पदवी किंवा पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग वाले. ओके. सिव्हिल मध्ये आता वयोमर्यादा जे दिलेली आहे ह्याच्यामध्ये दिलेली बघू शकते, जी की इथं गणण्यात येणार आहे 24/4/2016 च्या नियमानुसार इथं असणार आहे. इथं 18 वर्ष पाहिजे कमीत कमी आपल्याला. 38 वर्षापर्यंत मागासवर्गीय, 43 वर्ष मागासवर्गीय, खेळाडू बी असाल 43 वर्षापर्यंत, प्रकल्पग्रस्त असाल तर 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता आपण. ओके. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, सैनिकांचे पाल्य असेल 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. अंशकालीन उमेदवार असाल 55 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. ओके. अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं होतं याच्यामधून. ओके. आता अर्जदाराचे वय अर्ज करतेवेळी उपरोक्त नमूद वयोमर्यादामध्ये आवश्यक आहे. निवड पद्धत दिलेली आहे. जाहिरातीनुसार प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असणे, अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांची परीक्षा घेणे सोयीस्कर नसल्यास परीक्षेसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातींच्या दिलेल्या शैक्षणिक अर्हता अथवा अनुभव यांच्यापेक्षा जादा शैक्षणिक अर्हता, अनुभव किंवा अन्य योग्यनिष्ठ यांच्या आधारे नियुक्ती करण्याचे घेण्यात येणार आहे. पण आता इथे IBPS ची इथे परीक्षा होणार आहे. आता परीक्षा जी असणार आहे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षेचे ठिकाण, दिनांक, वेळ ही जी असणार आहे तुम्हाला याच्या आपल्या ईमेल ॲड्रेसवरून तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल आणि ऑफिशियल वेबसाईटवरून आपली PDF फाईल डाउनलोड करून घ्यायची आहे, जी की IBPS मार्फत परीक्षा घेण्यात येणार आहे. आता उमेदवारांची निवड जी असणार आहे, उमेदवाराची निवड जी असणार आहे गुणवत्तेच्या आधारे असणार आहे, जी की तुमची उमेदवारांचे गुण जे मिळालेल्या 45% जास्त गुण इथं आवश्यक आहे. जी पण परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये 45% जास्त असेल तेव्हाच आपल्या यादीमध्ये नाव येणार आहे. कागदपत्र आपल्या जे असणार आहे, जे नोटिफिकेशन असणार आहे, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबरवरून आपल्याला इथे भेटणार आहे. ओके. तर आपण ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर चांगला जो चालूवाला असेल तोच टाकायचा आहे. आणि शैक्षणिक अर्हता, अनुभव, जात प्रमाणपत्र, त्यानंतर इथं जात वैधता प्रमाणपत्र, या वयाबाबतचा पुरावा, अधिवास प्रमाणपत्र, सर्व मूळ कागदपत्रे आपल्या दोन्ही साक्षांची आपल्याला 2 याच्यामध्ये साक्षांकित प्रत म्हणजे झेरॉक्स कॉपी पाहिजे सेटमध्ये. ओके. 2 झेरॉक्स कॉपीचे सेट पाहिजे, ओरिजिनल डॉक्युमेंट पाहिजे आहे, जेणेकरून तुमची जेव्हा तुम्हाला बोलवण्यात येईल ते डॉक्युमेंटसाठी व्हेरिफिकेशनला तेव्हा ते लागणार आहे. ओळखपत्र सोबत घेऊन जायचं, सेलिब्रिटी स्टेट त्याची इथं झेरॉक्स कॉपी घेऊन जायची आहे, जे की आपल्याला आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स जे असेल. ओके. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबरवर आपल्याला सगळी माहिती कळवण्यात येईल आणि आपली वेबसाईट पण चेक करत राहायची आहे. आता इथं समान गुणधारकांना इथं प्राधान्य क्रमवार दिलेली आहे, जे की तुम्ही वाचू शकता. नंतर तुम्हाला वाचायचे असेल अर्ज करण्याची अर्थता दिलेली आहे. अर्ज भरणे व सादर करण्याची आवश्यक दिलेली आहे, जे की टोल फ्री नंबर दिलेला आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कॉल करू शकता या नंबरवर. ओके. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे तर प्रोफाईल आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं आहे. प्रोफाईल निर्मिती करायची आहे, अर्ज सादरीकरण भरायचं आहे, शुल्क भरायचं आहे, जे की आपल्याला लागणार आहे. सगळं इथं संपूर्ण माहिती भरायची आहे, जी की आपल्याला लागणार 10वी 12वी मार्कशीट्स. त्याच्यानंतर इथं कॅटेगरी, आपलं नाव, वडिलांचे नाव, सगळी माहिती प्रोफाईल मध्ये अपलोड करून टाकायची. लॉगिन पासवर्ड तयार करायचं आहे. ओके. फोटोग्राफ, सिग्नेचर इथं अपलोड करून घ्यायची आहे, याची माहिती दिलेली आहे. अर्ज इथं ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे आणि परीक्षा फी पण आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे. ओके. ह्याच्यामध्ये आता गेल्यानंतर इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. अर्ज सादरीकरण इथे दिलेली आहे संपूर्ण माहिती. परीक्षा शुल्क जे असणार आहे खुल्या प्रवर्गांसाठी 1,000 रुपये, मागास प्रवर्गांसाठी ते 900 रुपये असणार आहे. ओके. सर्वसाधारण इथे सूचना वगैरे इथे दिलेली आहे. त्याची आता परत याची नोटिफिकेशन अपलोड झालेली आहे. त्याचं आता तुम्हाला आता परीक्षा दाखवतो काय असणार आहे स्वरूप. त्याच्यासाठी परीक्षा असणार आहे कनिष्ठ
अभियंता स्थापत्यासाठी पदनाम मराठीचे 15 क्वेश्चन, इंग्लिशचे 15 क्वेश्चन, सामान्य ज्ञानचे 15 क्वेश्चन, बौद्धिक चाचणीचे 15 क्वेश्चन आणि अभियांत्रिकी विषयाचे 40 क्वेश्चन. ओके, आता जे असणार पहिले 15 क्वेश्चन जे असणार आहेत 12वीच्या बेसवर असणार आहे आणि पदवीचे आणि पदविकावर असणार आहे बाकी 40 क्वेश्चन जे की अभियांत्रिकीमध्ये इंग्रजीमध्ये असणार आहे फक्त हे. ओके, आणि बाकीचे इथे मराठी इंग्लिशमध्ये देऊ शकतो 60 क्वेश्चन, 120 मिनिटा टाइम यांना. हे 40 प्रश्न असणार आहे, 80 मिनिटा टाइम असणार आहे. ओके, अशा पद्धतीने बघू शकतो 2 तासाचा टाइम दिलेला आहे आता इथं. ओके, त्याच्यामध्ये एमसीक्यू टाईप पॅटर्न असणार आहे, मायनस सिस्टीम असणार आहे. ओके, 1/4ची निगेटिव्ह मार्किंग IBPS मार्फत. ओके, तर चांगली पॉझिटिव्ह आपल्याला इथं बघायला मिळते. 45% जास्त इथं मार्क पाहिजे. ओळखपत्र सोबत घेऊन जायचं, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर ID आणि त्याची झेरॉक्स कॉपी सोबत घेऊन जायची आहे. परीक्षा केंद्र आपल्याला ऑनलाईन पद्धतीने आपल्याला काढवण्यात येईल. आपल्या कागदपत्र वगैरे जे लागणार आहे ते इथे बघू शकता दिलेलं आहे. अर्जदाराची माहिती बरोबर भरलेला असं स्वयं घोषणापत्र इथे लागणार आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य शाखेची पूर्ण पदविका, वयाचा पुरावा, आर्थिक दुर्बल दृष्ट्यांचा इथं असल्याचा पुरावा, राखीव प्रवर्गात निवड झालेल्या उमेदवारांचा संबंधित प्रवर्गांचा जात प्रमाणपत्रांचा इथं आवश्यक असलेला पुरावा, वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा, खेळाडूसाठी आरक्षण करता प्राप्त पात्र असलेला पुरावा, अनाथ आरक्षण पात्र असल्याचा पुरावा, अराखीव महिला, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ आरक्षण असल्याचा पुरावा, आदिवासी प्रमाणपत्र आणि विवाहित स्त्रियांचा नावात बदल असल्याचा पुरावा, मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, त्यानंतर महाराष्ट्र राज्य आदिवासी असल्याचं प्रमाणपत्र डोनेशियल आणि त्यानंतर पदवीधारक अंशकालीन असल्याचा पुरावा द्यायचा आहे. भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्तांचा दाखला असेल तो द्यायचा आहे. ओके, आणि जे आपले इतर डॉक्युमेंट असेल अजून ते असेल तीन टाके अपलोड करायचे आहे. एवढं डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे. ओके, ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, जे की तुम्हाला मी आता तारीख वगैरे सांगितलेली आहे, जी की आजपासूनच चालू झालेली आहे. 13/8/2025 ते 30/8/2025 पर्यंत लेटेस्ट तशी अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. ज्यांनी कोणी मागच्या टायमाला इथं फॉर्म भरलेला नसेल त्याच्यासाठी इथं ऑपॉर्च्युनिटी चांगली आलेली आहे की तुम्ही फॉर्म भरू शकता आता. ओके, ज्यांचं इथं भरायचं असेल तर. ओके, अशा पद्धतीची नोटिफिकेशन आलेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. ओके, काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, नाही तर मला इंस्टाग्राम फेसबुकला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. PDF फाईल तुम्हाला दोघं पण ओल्डवाली 2024ची पण आणि आता लेटेस्ट आलेली ती पण दोघं तुम्हाला इथं टेलिग्राम त्याला व्हॉट्सअप ग्रुपवर मिळून जाईल. तिथून जाऊन डाउनलोड करून घ्यायचं आहे. ओके, आणि अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. काय डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचे, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करायचे. अशाच जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो, थँक्यू.